कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ते दूध ठीक आहे। अहिल्या देवी, हे व्रत अतिशय कठोर आहे। तुमच्या पोटात अन्नाचा एक कण सुद्धा जायला नको। हे व्रत आजपासून म्हणजे आत्ता ह्या क्षणापासून सुरू करायचंय। आणि तुम्हाला सगळ्यांना म्हणजे तुमच्या संपूर्ण कुटुंबाला भैरवनाथ मंदिरामध्ये उद्या उपस्थित राहावं लागेल। तिथे जे आचार्य आहेत ते तुम्हाला व्रताची सविस्तर माहिती देतील। तसं करा। दही भाताचा नैवेद्य लागतो। हे व्रत अतिशय कठोर आहे। तुम्ही काळजी करू नका गुरुजी, माझ्या कुटुंबासाठी मी काहीही करायला तयार आहे। खात्री आहे। गुरुजी, दूध घ्या ना। नाही, जोपर्यंत हे व्रत पूर्ण होत नाहीये तोपर्यंत तुमच्या घरातील पाण्याच्या थेंबाला सुद्धा मी स्पर्श करणार नाही। येतो मी। मम्मा, मी तुला सांगत होते ना माझ्यासोबत इकडे ये म्हणून। पर एनिवे, सासू मॉमचं ना एक व्रत आहे, त्यांनी फास्ट केलाय। तू जरा इमिडिएटली इकडे ये, मी खूप इम्पॉर्टंट डिसिजन घेणार आहे। ओके, लवकर ये, बाय। नुसता साखरपुडा झाला नाही तोवर किर्लोस्करांच्या घरात येऊन डिसिजन घ्यायला लागली ही मोठी। देवी, माझ्या देवी आई या किर्लोस्कर घरासाठी कडक उपास करणार आहेत। त्यांचं रक्षण कर, त्यांना शक्ती दे। पारू, बाळा तू इथे आहेस होय? मी तुला घरात सगळीकडे शोधलं। बरं, अहिल्या मॅडम ना उद्या मंदिरात जाणार आहेत पूजेसाठी। गुरुजी इथवर आले म्हणजे नक्कीच काहीतरी महत्वाचं आहे। उद्याच्या महाप्रसादाची सगळी तयारी आपल्याला करायची। हां, चालतंय। पण सावित्री आत्या, प्रसाद तिथं जागेवरच करावा लागेल ना? हो, तू करशील ना प्रसाद? पारू, काय झालं? काय बी नाही, काय बी नाही। तुझ्या मनात नक्कीच काहीतरी सुरू आहे, मला नाही सांगणार। सावित्री आत्या, देवी आई कडक उपास करणार आहेत, तर अच्छा, तर असं आहे होय। पारूची देवी आई उपाशी असताना पारूच्या घशाखाली घास कसा काय उतरणार? बरोबर ना बाळा? तुझी देवी आईवरची श्रद्धा ओळखून आहे मी। देवी आईचा उपास म्हणून पारूचा उपास, बरोबर? सावित्री आत्या, मला ना फक्त माझ्या देवी आईसाठी उपास करायचा आहे। त्यांचं हे व्रत पूर्ण करण्यासाठी त्यांना शक्ती मिळावी म्हणून मी उपास करणार आहे। कर। बरं, ऐकावं ते नवलच, एका मोलकर्णींनी वहिनींसाठी उपवास ठेवलाय।
वैजू, तुझ्याकडे जरा दुर्लक्ष व्हायला लागलंय का आमचं? मी देत जाईन लक्ष, तू चारा का. आणि इकडे तिकडे जास्त पळू नको, मग असं लागतं, पडायला होतं. येते मी. पारू, थँक्यू. आदित्य सर, अहो, तुम्ही कशा पायी थँक्यू म्हणताय? उलट मीच तुम्हाला म्हणायला पाहिजे. नाही पारू, आईचा उपवास आहे म्हणून तू सुद्धा उपवास करतेस. तू आईसाठी एवढं सगळं करतेस हे बघून खरंच खूप बरं वाटतं ग. त्यामुळे थँक्यू. आदित्य सर, देवी आई आहेत त्या माझ्या. माझी श्रद्धा आहे त्यांच्यावर. बरं, मला जावं लागल. ते गणीला जेवण द्यायचं आहे. ओके, पण तो शाळेत नाही गेला का? नाही ना, सकाळीच पडला तो, पायाला लागलंय त्याच्या. हो, चल मी पण येतो बघायला. गणी, आदित्य सर बहुतेक इकडेच येत आहेत. हे गणी, मी तुला भेटायला आलो आणि कुठे पळतोस? गणी, इकडे बघ. काय लपवतोय हा? शेळी. वैजू, किती गोड आहे ही. पारू, खूप क्यूट आहे. हा? अच्छा, गोड आहे, खूप छान आहे. तायडे, आदित्य सर बी आपल्यासारखेच आहेत. ते काय नाव वगैरे ठेवलंय की नाही हिचं? अहो मग अशी सांगितलं ना, वैजू. हो, वैजू. पण ही इतके दिवस कुठे होती? मी दिसलीच नाही. आदित्य सर, अहो आम्ही गावावरनं आलो ना, तेव्हा हिला आमच्या सोबत आणलं होतं. पण ना आता आम्ही हिला लपवून ठेवलंय. का? लपून का ठेवलं? त्याचं काय झालं, ही इथं चालणार नाही असं समजलं. एकदा तर ना दामिनी मॅडमने हिला इथं बघितलं आणि मग बाहेर रस्त्यावर सोडून दिलं होतं. आणि मग प्रीतम सरांना ते सापडले ना, त्यांनी हिला परत आणलं. आणि दामिनी मॅडमना कळू नये ना म्हणून आम्ही हिला लपवून ठेवलंय. पण दामिनी काकूनी रस्त्यावर का सोडलं हिला? त्या म्हणले की देवी आईना नाही चालणार. आईला चालणार नव्हतं तर मग कशाला ठेवलं इथे? चांगलंच सापडलोय आज. वैजूचं रिटर्न तिकीट निघतंय बहुतेक. पारू, काय विचारतोय मी? आईला जर चालणार नव्हती तर मग हिला इथे का ठेवलं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.